नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर आपले स्वागत आहे. आपल्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कर्जरोख्यांची विक्री चौथा धडा आपला सुरू झाला. एवढ्या लॉंग ड्युरेशन नंतर तुम्हाला परत शिकवायला आलेलो आहे. तर चला सुरू करूया. आता बघा, कर्जरोखे हा टॉपिक जो आहे तो आपण मे बी दुसऱ्या धड्यामध्ये शिकलो होतो. काय शिकलो होतो? काही जे कर्जरोखे आहेत काय आहे, कर्जाऊ भांडवल आहे. एक कर्जाऊ प्रतिभूती आहे ज्याकडून काय करते, कंपनी अशी कर्जरोखे विकून काय करते, लोकांकडून कर्ज म्हणून पैसे घेते आणि काही वर्षानंतर परत देण्याची काय करते, तर एक म्हणजे लिहून देते का आम्ही या वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर तुमचे सगळे पैसे परत देऊ आणि दरवर्षी किंवा दर 6 महिन्याला तुम्हाला व्याजसुद्धा देऊ. तर हे जे आहे हा प्रकार आहे, भागांसारखाच आहे, शेअरसारखाच आहे. डिफरन्स काय आहे यामध्ये? का ह्या वेळेला कंपनी पैसे स्वतःहून काही काळानंतर समोरच्या व्यक्तीला किंवा ज्यांनी कंपनीचे डिबेंचर्स किंवा हे कर्जरोखे विकत घेतले त्यांना परत देणार आहे. तर हा आपला एक काय आहे प्रकार आहे. तर चला सुरू करूया कोणतीही वेळ न घालवता. आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनेलवर आले असतील, 12वीचे विद्यार्थी असाल तर का नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आणि लेट्स गेट स्टार्टेड. चला, तर दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करते, म्हणजे पैसे काय करते, गोळा करते. दीर्घ मुदतीचे लक्षात घ्या, इट इज नॉट अँड शॉर्ट टर्म मनी, इट इज अ लॉंग टर्म मनी बिकॉज द ड्युरेशन ऑफ अँड डिबेंचर्स इट मे बी अप टू द 5 to 25 years मोस्ट ऑफ टाइम्स. म्हणजे जास्तीत जास्त काळ हा किती असतो, तर 5 ते 25 वर्षापर्यंतचा हा कालावधी असणार आहे, म्हणून याला दीर्घ मुदतीचा बोला. आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द शॉर्ट टर्म, व्हॉट इज द मीडियम टर्म अँड व्हॉट इज द लॉंग टर्म. माहिती आहे ना तुम्हाला? एक शॉर्ट टर्म म्हणजे काय, तर 1 ते 2 वर्षासाठी. मीडियम टर्म म्हणजे काय, तर 2 ते 5 वर्षासाठी. आणि वेन यू गो टू द अबोव्ह 5 years त्यावेळेला काय असणार आहे, तो लॉंग टर्म किंवा दीर्घ मुदतीसाठी असणार आहे. आता कोणती कंपनी कर्जरोखे विकू शकते, तर कंपनी किंवा तिचे प्रवर्तक किंवा संचालक. सेबी ने प्रतिभूती बाजारासाठी जे काय प्रतिबंध, वेट अ मिनिट, तर खालील परिस्थितीमध्ये काय करू शकतो आपण, सर्वसामान्य जनतेला कर्जरोख्यांची विक्री करू शकतो. पहिले, कंपनी किंवा तिचे प्रवर्तक किंवा संचालक यांनी सेबीचे जे प्रतिभूती बाजाराचे प्रवेश करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा प्रतिबंध केलेला नाही आहे. त्याच्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कोणत्याही कर्जाऊ प्रतिभूतीची मुद्दल किंवा व्याज कंपनीच्या प्रवर्तक संचालक दोषी नसल्याचे घोषित केलेले असल्यास अशाच लोकांना काय करता येतं किंवा अशाच कंपन्यांना काय करता येतं, कर्जरोख्यांची विक्री करता येते. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ बघा, एक एक समजा तुम्ही पेन विकणारे आहात, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पेन विकल्यानंतर समोरच्याला पेन दिला, साप उदाहरण म्हणजे एक प्रकार समजा व्याजाने आपण पैसे देतो आणि समोरच्यानी व्याजाने पैसे घेतल्यानंतर जर ते परत दिले नसतील तर तुम्ही त्याला परत पैसे द्याल का? नाही ना. तर सेम इकडे पण आहे. म्हणजे ज्या कंपनीने लोकांकडून पैसे ऑलरेडी घेतलेले आहेत आणि त्याची परतफेड केली असेल अशाच लोकांना काय करता येतं, तर कर्जरोख्यांची विक्री करता येतं. अदरवाईज अशा विक्री करता येणार नाही. पुढे त्याचे काय काय जे नियम तरतुदी जे काय आहेत त्याच आपण आजच्या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर कर्जरोख्यांच्या विक्री संबंधीचे नियम काय आहेत आणि कुठे दिले आहेत, तर कंपनीला कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींचे काय करावे लागतं, तर पालन करावं लागतं. ते 2014 मध्ये आहे. भाग भांडवल आणि कर्जरोखे आणि रिझर्व्ह बँकेचे काही मार्गदर्शन तत्व आहेत आणि त्याच जोडीला सेबीने पण काही नियम दिले आहेत. त्या सगळ्यांचं काय करावं लागतं, पालन करावं लागतं. आता काय काय आहे ते बघूया. कंपनी कायदा 2013 कलम 71 मध्ये काय केलेले आहेत, कर्जरोख्याच्या विक्रीबद्दल अटी दिलेल्या आहेत, त्याचं आपल्याला पालन करायला पाहिजे. त्याच्यानंतर कंपनी भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 2014, नियम 2018 याच्यामध्ये सुरक्षित कर्जरोख्यांच्या विक्रीबद्दल काय अटी
दिलेले त्याचं सुद्धा काय करायला लागेल, पालन करायला लागेल. आणि सेबीनी पण एक नियम केलेला आहे, कर्ज प्रतिभूती विक्री सूची नियम 2008. आता याच्यामध्ये कर्जरोख्यांचे जे कर्जरोखे परिवर्तनीय नाहीत किंवा ज्यांचं समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होऊ शकत नाही, अशा कर्जरोख्यांची विक्री आणि सूचीबद्ध करण्यासाठी काय काय केलेलं आहे, तरतुदींचा समावेश केलेला आहे. जनतेची मागणी किंवा खाजगी प्लेसमेंट आणि कर्जरोखे सूचीबद्ध केलेले असतील तर अशासाठी काय यांचा तरतुदींचं आपल्याला पालन करावं लागतं. पुढे सेबी भांडवल विक्री आणि त्याच्यानंतर प्रकटीकरण आवश्यक 2003 याच्यामध्ये पण काही नियम दिलेले आहेत. तर ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध कर्जरोख्यांची समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होणारे अशा कर्जरोख्यांच्या विक्री संदर्भित काय केलेले आहेत, तर अटी दिल्या आहेत. 2008 मध्ये काय, ज्यांचं परिवर्तन होणार नाही त्यांचे नियम दिलेत, आणि 2009 मध्ये काय, ज्यांचं परिवर्तन होणार आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे सेबी सूचीबद्ध कंपनी जबाबदाऱ्या आणि प्रगटीकरण आवश्यकता कलम 2015. तर अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री घोषित करणाऱ्या सूचीबद्ध कंपन्या किंवा कर्जाऊ साधने किंवा IDMR या बाबतीत पूर्तता करणाऱ्या कंपन्यांसाठी काय केलेले आहे, ते नियम दिलेले आहेत. आणि भारतीय रिझर्व्ह बँक मार्गदर्शन तत्त्वे नॉन इक्विटी साधनांची विक्री करण्यासाठी किंवा उभारणी करणाऱ्या बँकांसाठी काय करायला लागतं, तर याचे तरतुदींचं पालन करणं गरजेचं आहे. पुढे कंपनी सुरक्षित आणि असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते, तसेच समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन सुद्धा केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची काय करता येते, विक्री करता येते. सर्व कर्जरोख्यांची परतफेड कंपनीलाच करावी लागते. कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. म्हणजे काय, तर कंपनी काय करू शकते, आपल्या भागधारकांना किंवा इतर लोकांना पण शेअर्स विकू शकते, कर्जरोखे विकू शकते, किंवा खाजगीरित्या पण काय करता येतात, तिला कर्जरोखे विकता येतात. कंपनी कर्जरोख्यांची भाग बाजारामध्ये नोंदणी करू शकते. म्हणजे आता सार्वजनिक विकायचे असतील किंवा सर्वसामान्य लोकांना विकायचे असतील तर शेअर मार्केटशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये काय करू शकते, त्याची नोंदणी करू शकते. कर्जरोख्यांच्या विक्रीचा अधिकार हा फक्त संचालक मंडळाचाच असला तरी कंपनी संचालक मंडळाला कंपनी नियमावलीतील घालून दिलेले मर्यादेपर्यंतच कर्जाची उभारणी करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जे काय आहे, म्हणजे कंपनीने जर भाग भांडवल किंवा आपला ओव्हरऑल ऑथोराइज कॅपिटल 5 कोटी आहे, त्यातले ऑलरेडी 4 कोटी झालेले, तर फक्त आता किती घेऊ शकतो, 1 कोटी घेऊ शकतो. तर त्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. सर्व कर्ज उभारणी मर्यादेपेक्षा जास्त कर्जाची उभारणी करायचे असल्यास भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करण्याची गरज आहे. म्हणजे एक रेशो असतो. आता हा रेशो तुम्ही ज्या वेळेला 13वी 14वीला जाल ना, त्यावेळेला तुम्हाला ते रेशो शिकवलं जातं. त्याला बोलतो आपण, मे बी तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. तो रेशोचा नाव आहे डेब्ट इक्विटी रेशो. तर डेब्ट इक्विटी रेशो प्रॉपरली पाहिजे. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना विदाऊट गव्हर्नमेंट कंपन्यांना तो आहे 1:2 आणि गव्हर्नमेंट कंपन्यांसाठी आहे तो 1:3. तर त्या रेशोमध्येच आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त केलं तर त्यावेळेला आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्या भागधारकांची सभा बोलवावी लागेल. तर कर्जरोख्या विक्रींच्या तरतुदी काय काय आहेत त्या बघूया. कंपनी कायदा 2013 नुसार मग काय आहे, त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. तर कंपनी त्याच्या प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, तर नोंदविलेले, न नोंदविलेले. त्याच्यानंतर किंवा वाहक सुद्धा बोलवतो नोंदविलेल्याला, वाहक आणि नोंदणीकृत. त्याच्यानंतर आहे आपला
परिवर्तनीय, अपरिवर्तनीय. आणि अजून कुठला आहे? सुरक्षित कर्जरोखे, असुरक्षित कर्जरोखे, आणि परतफेडीचे कर्जरोखे आणि न परतफेडीचे कर्जरोखे, असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांना काय करायला लागतो? व्याज देणे आणि कर्जरोख्यांची परतफेड करणे यासाठी सुद्धा काय दिलेले आहेत? नियम दिले आहेत. कर्जरोख्यांना आपल्याला काय करावं लागतं? तर प्रमाणपत्र द्यावं लागतो. पुढे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पण सांगितल्या, पण मी पडापट तुम्हाला वाचून दाखवतो. कर्जरोखे परतफेडीच्या राखीव निधी, एक मिनिट फटाकडे वाचला. कर्जरोख्यांची परतफेड राखीव निधी निर्माण करणे, कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती, कर्जरोखे विश्वस्तांसाठी नॅशनल लॉ ट्रिब्युनलची संपर्क, निर्बंध लादणे आणि कंपनी कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन केल्याबद्दलची शिक्षा, याबद्दलचे सगळे नियम कशामध्ये दिले? कंपनी कायदा 2013 नुसार दिलेले आहे. आता कंपनीचे भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 2014 मध्ये काय? तर सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी काय असेल? स्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, कर्जरोख्यांचे विश्वस्तांची नियुक्ती करणे, कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे, याच्याबद्दलचे सगळे नियम कशामध्ये दिलेत? नियम 2014 मध्ये. सेबी काय नियम सांगतं? किमान भांडवलाचे अभिधान काय असेल? त्याच्यानंतर मागणीपेक्षा जास्त मागणी आली तर अशा वेळेला काय करायला लागेल? हमी किंवा अंडररायटिंग देणे, आणि त्याच्यानंतर पतश्रेणी किंवा मानक या सगळ्या गोष्टींच्यावर काय करते? तर सेबी नियंत्रण ठेवते. आता काय काय आहे? त्यांच्या तरतुदींचं पालन कशा पद्धतीने आहे तर पहिला पाहूया. तर कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोख्यांच्या विक्रीचे तरतुदी काय आहे? तर पहिला आहे मतदानाचा अधिकार नाही. तर कंपनीचे जे पण कोणते कर्जरोखे विकते कंपनी, त्यांना कोणत्याही पद्धतीचा मतदानाचा अधिकार नाही. फक्त त्यांच्या वेळेला नियम येईल त्यावेळेलाच त्यांना काय करायला लागतं? मतदानाचा अधिकार दिला जातो. तर मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात व काही प्रमाणात गोष्टी वगळता त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. कर्जरोख्यांचे प्रकार काय काय आहेत? कर्जरोख्यांचे प्रकार आहेत सुरक्षित कर्जरोखे, असुरक्षित कर्जरोखे, पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तनीय कर्जरोखे किंवा अरूपांतरित कर्जरोखे. रूपांतरणीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनी भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये काय विशेष ठराव संमत करणं काय आहे तर गरजेचं आहे. आणि सर्व कर्जरोख्यांची परतफेड ही करावीच लागते. म्हणजे न परतफेडीचे जे कर्जरोखे आहेत तो प्रकार आता अस्तित्वात राहिला नाही, परतफेड करणंच आहे. व्याज देणे आणि परतफेड. आता जे पण काही कर्जरोख्यांकडून आपण पैसे घेऊ त्यांना आपल्याला व्याज देणं गरजेचं आहे. कंपनी कर्जरोख्यांची विक्री करतानाच अटी नुसार कंपनीला व्याज देणं आहे दरवर्षी, आणि त्याच्यानंतर कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते. म्हणजे जे काय पैसे घेणार ते परत द्यायला लागतं. ज्या वेळेला शेअर्स विकते कंपनी त्यावेळेला कंपनीला ते पैसे परत देण्याची गरज नाही, पण कर्जरोख्यांच्या वेळेला देणं गरजेचं आहे. कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोखे वाटप केल्यापासून 6 महिन्याच्या आत त्यांना कर्जरोखे प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्याला डिबेंचर सर्टिफिकेट बोलतो आपण. कर्जरोख्यांच्या परतफेड राखीव निधी निर्माण करणे. आता हा काय आहे का? ज्या वेळेला आपण कर्जरोखे विकत घेतो त्या वेळेपासूनच आपल्याला काय तर रिडम्पशन ऑफ डिबेंचर रिझर्व, DDR, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व, हा आपल्याला तयार करावा लागतो सुरुवातीपासूनच, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी अमाऊंट टाकणे आहे. तर लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी काय करावा लागतो? निर्माण करावा लागतो. निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग हा फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्याकरताच केला जातो. कंपनी भाग भांडवल कर्जरोखे सुधारणा कायदा 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालय MC जो आहे त्याचा गृह वित्तपुरवठा कंपनी व बिगर बँकिंग वित्तपुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जरोखे परतफेड निधी करण्याची आवश्यकता नाही. बाकी सगळ्यांना काय आहे तर हा निधी निर्माण करणंच आहे. त्याच्यानंतर पुढे कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती करायची आहे आपल्याला. कंपनी
माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करते. अशा वेळेला कंपनी एक किंवा अधिक विश्वस्तांची काय करते, नियुक्ती करते. म्हणजे जर 500पेक्षा जास्त आणि माहितीपत्रक वितरित करून जर कर्जरोख्यांची विक्री केली असेल तर अशा वेळेला विश्वस्तांची नियुक्ती करणं गरजेचं आहे. आता हे विश्वस्त कोण आहेत? कंपनी आणि कर्जरोखे यांच्यामधला दुवा आहे. म्हणजे एखाद्या वेळेला काही डिस्प्यूट झालं दोघांमध्ये, कर्जरोखे धारकांमध्ये आणि कंपनीमध्ये, तर अशा वेळेला हा डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी किंवा कर्जरोख्यांचे पैसे मिळवण्यासाठी कोणाची नियुक्ती करायला लागते? आपल्याला विश्वस्तांची नियुक्ती करायला लागते. कंपनीचे विश्वस्त कर्जरोखे धारकांच्या हितांचे रक्षण करतात आणि कंपनी विश्वस्त नियुक्तीच्या वेळेला त्यांच्याबरोबर करार करते आणि त्यांनाच विश्वस्त करार असं सुद्धा आपण म्हणतो. कर्जरोखे विश्वस्तांची NSEL शी संपर्क, म्हणजे ही जी आपला कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे, जर काही कन्सर्न असेल त्या लोकांना, म्हणजे त्यांचे पैसे कंपनीने दिले नाहीत, अशा वेळेला काय तर कोर्टामध्ये जाऊन ते लोक काय करू शकतात, लॉ सूट फाईल करू शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, त्याची नोंदणी करायची आहे. पुढे निर्बंध लादणे. जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल तर अशा वेळेला कर्जरोखे विश्वस्तास वाटले तर त्यावेळेला NSDL संपर्क साधून काय करू शकते, कर्जरोखे धारकांशी काय करू शकतो, संपर्क करून त्यांचे हितांचे काय करू शकतो, रक्षण करून कंपनीवर काय करता येतात, तर निर्बंध लादता येतात किंवा कर्जरोख्यांची देणी परत देण्यासाठी सांगितलं जातं. पुढे कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा पण दिली जाते. काय आहे ती शिक्षा बघा. कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन केल्यास करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरेल तर अशा वेळेला काय तर कंपनी किंवा तिचे अधिकारी यांना दंड किंवा तुरुंगवास भोगावा लागू शकतो आणि कंपनी कायद्यानुसार नमूद केलेल्या दोषींना किती तर दोन्ही शिक्षा काय केल्या होऊ शकतात, प्राप्त होऊ शकतात. तर त्यांना शिक्षा ते काय असतील तर पात्र असतील. पुढे कंपनी नियम 2014 भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 18 नुसार काही तरतुदींचं पालन करायचं. पहिला आहे सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी. आता हा आहे सर्वसामान्य कंपनीसाठी 10 वर्ष, म्हणजे आता फक्त 10 वर्षासाठीच कर्जरोखे विकता येतील सर्वसामान्य कंपन्यांना. आणि ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत किंवा रिझर्व्ह बँकेने ज्यांना परवानगी दिलेली आहे अशा कंपन्यांनाच फक्त 30 वर्षाच्या कालावधीसाठी काय करता येतं तर कर्जरोख्यांची विक्री करता येते. याच्यात पर्टिक्युलरली सेंट्रल गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकारच्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्यांनाच काय केलं जाते, परमिशन दिली जाते. पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या, म्हणजे जसा एखादा इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ज्या आहेत त्यांना ड्युरेशनच असतो 5 ते 10 वर्षासाठी. तर अशा वेळेला 5 ते 10 वर्ष ते लोक प्रॉफिट गेनच करत नाही पैसे परत देण्यासाठी. तर अशा कंपन्यांनाच फक्त काय करता येतं तर 30 वर्षांचा कालावधी दिला. तो बाकी सगळा कालावधी किती आहे, फक्त 10 वर्षाचा आहे. मालमत्तेवर बोजा स्थापन करणे किंवा निर्माण करणे. आता याच्यात काय आहे तर ज्या वेळेला कर्जरोखे विकणार आहेत तर आपल्याला कोणती तरी संपत्ती किंवा कोणती तरी मशीन किंवा कोणती तरी मालमत्ता ही कर्जरोख्यांकडे बोजा ठेवायची. म्हणजे जर इन केस आपण कंपनी डिबेंचर्सचा व्याज किंवा कर्जरोख्यांचा व्याज आणि त्यांचे परतफेड करू शकलो नाही तर ते लोक काय करतील तर ती मशिनरी किंवा ती मालमत्ता विकून आपले पैसे मिळवतील. तर हा बोजा ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. फक्त सरकारी आणि राज्य सरकारी हमी दिलेल्याच कंपन्यांना अशा पद्धतीचा बोजा निर्माण करायची गरज नाही आहे. पुढे कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक केली जाते. आता याच्यामध्ये काय आहे तर माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून किंवा देण्यापूर्वी किंवा वाटपापासून 60 दिवसाच्या आत विश्वस्त करार निर्माण केला पाहिजे. आणि हा विश्वस्त कराराचे जे नियम आणि अटी आहेत त्याचा काय आहे त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे. पुढे कर्जरोख्यांची परतफेड.
आता ही परतफेड कशी काय केली पाहिजे, तर दरवर्षी आपल्याला आपले 25% जे आपला प्रॉफिट आहे त्यातले पैसे 25% कशामध्ये टाकायला पाहिजेत, आपल्याला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवण्याची गरज आहे. पुढील 31 मार्चला जर गुंतवणूक किंवा कर्जरोख्यांची परतफेड करायची असेल तर प्रत्येक वर्षी 30 एप्रिलला आपल्याला काय तर 15% ही एवढी रक्कम काय तर गुंतवणूक किंवा ठेवींच्या स्वरूपात असलेलीच पाहिजे. आपल्याला म्हणजे जेवढे आपल्याला हे करायचे ते कशामध्ये आपल्या एक रिझर्व्समध्ये पाहिजेत किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली पाहिजे. किती टक्के, ती 15% अशी गुंतवणूक काय ती इन्व्हेस्टमेंटमध्ये केली पाहिजे. अशी रक्कम फक्त कर्जरोखे परतफेडीसाठीच काय करता येते, वापरता येते. आता सेबीचे नियम काय आहेत, किमान अभिधान. सेबी कर्जरोखे प्रतिभूती विक्री व नोंद नियम 2008 मध्ये काय केलेलं आहे, नियम 12 मध्ये किमान अभिधानाची रक्कम काय केली पाहिजे, जमवली पाहिजे. ही किती असते तर 75% आहे. 10 कोटीपेक्षा किमान वर्गणी असली पाहिजे. 10% म्हणजे ॲटलिस्ट 75% किंवा 10 कोटी यातली एक रक्कम काय पाहिजे, कमीत कमी कंपनीकडे पाहिजे परतफेड करायला. किमान वर्गणी किंवा भांडवल मिळू शकत नाही तर कर्जरोख्यांची विक्री बंद करण्यापासून केल्यापासून तारखेपासून 12 दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम ही काय केली जाते, परतफेड केली पाहिजे. जमा केली पाहिजे. जास्त मागणी राखून ठेवणे. कर्जरोख्यांची जास्त मागणी आल्यास कंपनी कर्जरोख्यांची मूळ विक्री जास्तीत जास्त 100% किंवा माहिती पत्रकात प्रसिद्ध नमूद केलेलं रक्कम एवढीच राखून ठेवू शकते. म्हणजे जेवढे डिव्हेंचर्स विकायला काढले तेवढीच विकू शकते. जर जास्त मागणी आली तर उरलेल्या लोकांचे पैसे काय केले जातील, परत दिले जातील. हमीदार. जनतेला कर्जरोख्यांची विक्री केल्यापासून कंपनी हमीदार करार काय करते, करू शकते. माहितीपत्र आणि माहितीपत्रकामध्ये हमीदारांची काय केली ते नियुक्तीचा उल्लेख आपल्याला केला जातो. म्हणजे जर कंपनीने पैसे दिले नाही तर दुसरी कंपनी किंवा दुसरे लोक काय करतील, कर्जरोख्यांची परतफेड करतील. पतश्रेणी, याला क्रेडिट रेट बोलतो. आता सेबीचा जो भागधारक विक्री आणि डिस्कॉर्ड्स नियम जो आहे त्या नियमानुसार कर्जरोख्यांची विक्री करण्याच्या अगोदर आपल्याला पतश्रेणी प्रमाणपत्र म्हणजे क्रेडिट रेटिंग सिव्हिल किंवा केअरकडून घेणं गरजेचं आहे. हा रेटिंग शिवाय आपल्याला काय तर कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही. हे प्रमाणपत्र घेणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. आता या क्रायसिल आणि जे केअरच्या ज्या श्रेणी आहेत त्या अशा पद्धतीने आहेत. जसं 111 आहे म्हणजे जबरदस्त सुरक्षित. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, लोकांना लक्षात येतं बाबा ही कंपनी याच्या अगोदर जेव्हा कर्जरोखे विकले तेव्हा छान पद्धतीने पैसे देऊ शकली आणि तिच्याकडे खूप सारे पैसे आहेत. इव्हन काही प्रॉब्लेम झाला तरी काय करू शकते, परत देऊ शकते. आणि श्रेणी ई असेल तर मग दोष किंवा धोका आहे तिथं जर पैसे गुंतवले तर बुडण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचे काय तर प्रमाणपत्र काय तर सिव्हिलकडून किंवा केअरकडून दिले जातात. ठीक आहे. तर हा आजचा आपला लेक्चर संपला मुलांनो. जय हिंद, वंदे मातरम.